रागाने आत गेले आणि आतून ते तलवार आणली त्यांनी मारायला आणली का कुणाला मारायला आणली ते मला माहीत. तलवार आणली तर मी सांगतो की बाबा तुम्ही इतका बडा षडयंत्र रचलं, मग तुम्ही ते तलवार काढलेला व्हिडिओ CC कॅमेऱ्यात दाखवलं का नाही? CDR बघा त्याचे म्हणजे शास्त्र कुणी आणून ठेवलं? अगर आमच्या भावाने पैसे कुठून टाकले, आमचे पोरांनी कुठं दरोडा टाकला, हे दरोड्याचा गुन्हा आमच्यावर कशाला दाखल केला, पोरा कुणाचे होते? तुम्ही फक्त त्याच्या आहे तो विचार करून आम्ही अगर दोषी असन 100% आम्हाला तुम्ही हा तो गुन्हे दाखल केला, गुन्हे तो दाखल केला. सिटीजन त्यांच्याशी माझा 8 वर्षापासून आहे तो माझी त्यांची पार्टनरशिप आहे. ते एक प्लॉट आहे, ते नगर रोडवर त्यांच्या नावावर आहे ते प्लॉट, त्याचे ते मालक आहे. त्यांनी ते प्लॉट सादिक मेंबरला विकलं आणि त्यांच्याकडून 52 लाख रुपये घेतले. मग 52 लाख रुपये घेतल्यानंतर काय झाला की ते सादिक मेंबरच्या त्यांचा काहीतरी 1-2-6 महिने असा ते पुढं गेला. पुढे जातानंतर ते पैसे देत नव्हता, नंतर ते कॅन्सल केलं तिने. मग आम्ही ते प्लॉट आहे तो आमचे एक दुसऱ्याला विकलं, ते पैसे आले त्यांना, आपण ते प्लॉट विकून ते पैसे त्यांना दिले. आपण दिल्यानंतर ते आपला काय वाद नाही होता, ते सादिक मेंबरचा और ते अनवर सुरूर हे दोघांचा वाद होता. ते म्हणत होते की 15 लाख रुपये मला तुम्ही जे 50 लाख रुपये घेतले आहे माझ्याकडून 52 लाख रुपये, त्याचे पैसे मला वाढून द्या, 15 लाख रुपये वाढून द्या. मग ते काय झालं की ते अनवरचा मला फोन आला, त्याने सांगितलं की तुम्ही ह्या तो मुजीबभाई सिटीजनवर या, आपण ते वाद मिटून टाकू. मग मी काय केले की बाबा तुम्ही प्लॉटवर या, तिकडे बसून आपण मिटू. तर बशीरगंजमध्ये कशाला जायचे? नाही तुम्ही तिकडेच या. मग मी तिकडे गेल्यानंतर मी बघितलं की सिटीजनचा शटर ढापलेला होता और सगळे पोरे आजूबाजू दांडका घेऊन उभं राहिलेले होते. मी समजलं की काहीतरी वेगळं वातावरण आहे. मग त्याच्यामुळे मी रागाने त्यांचे पैसे गेला, काय लावले तुम्ही, आपण तिकडे बसून करू. नाही म्हणले आपण आत बसून करू. आम्ही आत गेले, आत चर्चा झाली. आमची चर्चा करताना ते नंतर सादिक मेंबरले म्हणले की माझे तुम्ही 15 लाख रुपये द्या. त्यांना म्हणले, मुजीबभाईला म्हणले, और ते अनवर भाईला म्हणले तुम्ही माझे 15 लाख रुपये द्या, नाही तर मी तुम्हाला ते फ्लॅटवर येऊन देणार नाही. तर मी सांगितले बाबा तुम्ही तुमचा मेटर मिटवा, मी तुम्हाला 1.5 कोटीपर्यंत पैसे दिलेले आहे, ते फ्लॅटवर तुम्ही यायचं नाही असं मी सांगितले. तर ते मुजीबभाईने सांगितले की यांच्या व्यवहारची माझा काही संबंध नाही, त्यांच्या व्यवहारची माझा संबंध आहे. त्यांचे माझे हे म्हणजे ते माझे संग पार्टनर आहे, ते मूळ मालक आहे, त्यांनी हे प्लॉट दिलेला आहे, त्यांनी पैसे घेतले. हा वाद नेमका कशामुळे झाला होता? हा ते पैसेमुळे झालेला आहे. ते 15 लाख रुपये वाढून मागत होते सादिक मेंबर. ते म्हणले होते की माझा तुम्ही अपमान केलेला आहे, त्याचे मला पैसे जास्ती पाहिजे. तर मग ते वादा असं झाला की ते आरडाओरडी थोडी झाली त्यांच्यातच झाली. ते मग आम्ही काय केले की बाबा बाहेरून एक कुणीतरी पोरा आला और त्यांनी तो काचेवर फक्त हात मारला, ते काच फुटली. फिर माझा मुलगा पप्पा कुणीतरी सांगितले, पप्पा ते भांडणं लागले, पडून आला बघायला. बस माझा मुलगा और माझा भाऊ मला बघायला आले. त्याच्यानंतर ते मुजीबभाई रागाने आत गेले और आतून ते तलवार आणली त्यांनी मारायला आणली का कुणाला मारायला आणली ते मला माहीत नाही. मग त्यांनी तलवार आणली. तर मी सांगतो की बाबा तुम्ही इतका बडा षडयंत्र रचलं, मग तुम्ही ते तलवार काढलेला व्हिडिओ CC कॅमेऱ्यात दाखवलं का नाही? तुम्हाला मी SP साहेबाला सांगितले भेटून की तुम्ही 8 दिवसाचा CDR बघा, त्याचे म्हणजे शास्त्र कुणी आणून ठेवलं? अगर आमच्या भावाने पैसे कुठून टाकले, आमचे पोरांनी कुठं दरोडा टाकला, हे दरोड्याचा गुन्हा आमच्यावर कशाला दाखल केला, पोरा कुणाचे होते? तुम्ही फक्त त्याच्या आहे तो विचार करून आम्ही अगर दोषी असन 100% आम्हाला
तुम्ही हा तो गुन्हे दाखल केला, गुन्हे तो दाखल केला, लेकिन जे तिकडे आले होते पोरा, कुणाचे पोरा होते, कुणाची गँग होती, ते कुणाला मारायला आली होती, हे सगळं आहे तो तुम्ही चौकशी करून मला साहेब न्यायावर विश्वास आहे की मला न्याय भेटणार. मी बस एवढंच सांगतो, मला न्याय भेटावा. माझे जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे ते खोटे गुन्हे ते काढून घ्यावा. ओरिजिनल जे त्याचे आरोपी आहे ज्यांनी शास्त्राचा वापर केला, तिकडे ते आहे तो सिटीजन दैनिक आहे, दैनिकमध्ये तलवार कुठून आली, तिकडे हत्यार कुठून आले, हे सगळा 8 दिवसाचा त्यांनी डाटा काढावा. त्याचे कुणी मी आणलं का माझ्या भावाने आणले का माझ्या पोराने आणले, हे सगळा त्यांनी विचार करून ह्याच्यावर कडक कठोर कारवाई करून मला न्याय द्यावा.